दिवसेंदिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अपघाताचं प्रमाण हे वाढत चाललंय। धाब्यावर जेवायला थांबणं एका युवकाला महागात पडले आणि या दरम्यान या युवकाचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। राज्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे। यामध्ये 3 जण जागीच ठार झाले आहेत तर 2 जण गंभीर स्वरूपात जखमी आहेत। ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या 5 मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्लोड रोडवर मध्यरात्री ही घटना घडली। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। कार भरधाव वेगात होती, त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। त्यानंतर कार डिव्हायडरला जाऊन धडकली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। हे सर्व 5ही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते। दरम्यान परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला। भरधाव कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने कारमधील 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे कारमधील सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते। सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत। जखमी तरुणांना नानाघाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे।